वळूयात पुढच्या बातमीकडे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालंय। बैसरन व्हॅली परिसरात झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून ड्रोनद्वारे सैन्याकडून करडी नजर ठेवली जाते। पहलगामसह आसपासच्या पर्यटन स्थळांवर चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला आज तब्बल 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 1 वर्षामध्ये पहलगाम बरंचसं बदललेलं आहे। आजही हा संपूर्ण परिसर जो आहे तो पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आता सीआरपीएफ ॲक्शन मोडमध्ये आहे आणि सीआरपीएफच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमाने या संपूर्ण पहलगाम परिसर, बैसारन व्हॅली परिसर आणि आसपासचे जे पॉइंट्स आहेत फिरण्याचे त्यावर करडी नजर ठेवली जाते। आपण पाहतोय की त्यांचा सेटअप सुद्धा पहलगाम मार्केटमध्ये लावण्यात आलेला आहे आणि सीआरपीएफचे जे जवान आहेत ते 24 तास अशाच पद्धतीने गस्त देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आर्मी आणि इतर सुरक्षा दलांकडून या परिसरावर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाते। संवेदनशील भागांमध्ये विशेष पथकं सुद्धा तैनात करण्यात आली आहे। 24 तास गस्त घातली जाते आणि पर्यटकांना सुद्धा आणि इथल्या नागरिकांना सुद्धा संशयास्पद हालचाल दिसली तर त्वरित माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवर आहेत। दरम्यान प्रशासन आणि सुरक्षा दलांनी नागरिकांना सतर्क राहून कुठलीही संशयास्पद वस्तू दिसली तर माहिती देण्याचं आवाहन केलं आहे। स्थानिकांनी सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करण्याची जी तयारी आहे ती सुद्धा दर्शवल्याची माहिती आहे आणि त्यासोबतच इथले जे पर्यटन स्थळ आहेत ते पुन्हा एकदा खुले व्हावे यासाठी सुद्धा सरकारकडे आता आवाहन केलं जाते। मात्र याला आता कितपत प्रयत्नांना यश मिळणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच 1 वर्षामध्ये पहलगामचं जे टुरिझम आहे ते जवळपास 50% घटलेलं आहे आणि पर्यटन वाढावं या दृष्टीनं आता प्रयत्न होणार आहेत का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम।